रत्नाकरादपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. आपल्या सर्वांची परमप्रिय भारत माता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती शाखेनं आपल्या सर्वांना वर्तमान काळामध्ये बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याची आठवण करण्याची, त्याचं चिंतन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र आणि मान्यवरांनो, आज जयंतीच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुरुवातीला आपण सर्वजण शतशः नमन करूया, अभिवादन करूया. त्याचबरोबर एक सुंदर योग आज प्राप्त झालेला आहे. आपल्या भारत मातेचे सुपुत्र आणि सिंधी समाजातील एक थोर संत कंवरराम यांचा देखील आज जन्मदिवस आहे. तेव्हा त्यांना देखील आजच्या या प्रसंगी नमन करणं हा अत्यंत आनंदाचा भाग आहे. माणसाचा जन्म कुठे व्हावा हे माणसाच्या हातात नाही, ते नीती ठरवत असतं असं आपण सर्वजण म्हणतो. बाबासाहेबांचा अत्यंत प्रतिकूलतेमध्ये झाला, पण त्या प्रतिकूलतेमध्ये जन्म झाल्यानंतर देखील आपल्या केवळ 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीचं कार्य केलं, ते कार्य एकंदर आपल्या देशाचा आणि मानवतेचा इतिहास पाहता अद्वितीय अशा स्वरूपाचा आहे. स्वतः प्रतिकूलतेमध्ये जन्माला आल्यानंतर देखील अशाच प्रतिकूलतेमध्ये आपले समाज बांधव जगत आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये मरणाचा थंडगार काळोख निर्माण झालेला आहे. अशा माणसांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी मानवतेची पहाट निर्माण केली. हे महान कार्य बाबासाहेबांनी केल्यामुळे बाबासाहेब महामानव ठरतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, नाभिषेको संस्कारो सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित सत्पस्य स्वयंमेव मृगेंद्रतः. वनामध्ये सिंहाला कोणी राजा म्हणून अभिषेक करत नाही, तर तो त्याच्या शौर्यानं, त्याच्या धैर्यानं, त्याच्या कर्तृत्वानं त्या सिंहाचा राजा म्हणून शोभायमान होत असतो. आपल्या भारत मातेचा इतिहास जर बघितला तर आपल्या प्रतिभेनं, बुद्धीनं, आपल्या अफाट अशा मानवतेच्या संदर्भातल्या कार्यानं आणि राष्ट्रसेवेनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या इतिहासामध्ये राष्ट्रपुरुष सन्माननीय पद्धतीनं विराजमान झालेले आहे. मानवी जीवनाच्या संबंधित अनेकविध विषय आहेत, त्या विषयांच्या बाबतीत वेगवेगळ्या महात्म्यांची, वेगवेगळ्या मान्यवरांची वेगवेगळी मतं आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा विषय आहे इतिहास. इतिहासाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इतिहासाची जडणघडण ही शक्ती, बुद्धी आणि कर्तृत्व यांच्या भरोशावर होत असते. इतिहास घडविता येतो, त्याच पद्धतीने इतिहास बदलविता देखील येतो. आणि बाबासाहेबांच्या जन्माच्या वेळी आणि एकंदर तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर बाबासाहेब असं म्हणाले की आता इतिहास बदलण्याचा क्षण आलेला आहे. त्याकरता गरज आहे ससोटी आणि बुद्धिमत्ता असलेल्या माणसांची. त्या माणसांच्या अंतःकरणामध्ये आपल्या समाज बांधवांच्या विषयी प्रेम असली पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, आदर असला पाहिजे. आणि माणूस म्हणून जगण्यासाठी जी अनियंत्रित बंधनं टाकलेली आहेत ती बाजूला करून एक आदर्श समाज व्यवस्थेचं स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. अशा प्रकारची स्वाभिमानयुक्त, बुद्धिमान आणि सचोटी असलेली माणसं जर निर्माण झाली तर बाबासाहेब असं म्हणत की ती माणसं केवळ इतिहास बदलू शकत नाही, तर संपूर्ण जग बदलू शकतात. अशा माणसांची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून देखील ते महामानव ठरतात. येवल्याला 1935ला अस्पृश्यता परिषद झाली. स्वाभाविकपणे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळेला त्यांनी ती अत्यंत विलक्षण, क्रांतिकारी घोषणा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याचं कारण देखील त्यांनी पलीकडे सांगितलं की हिंदू समाज व्यवस्था ही एक मजलेदार आहे. याच्यामध्ये अनेक मजले आहेत, परंतु वरच्या मजल्यावरचा माणूस वरच्या मजल्यावर आणि खालच्या मजल्यावरचा माणूस खालच्या मजल्यावर. वरच्या मजल्यावरचा माणूस श्रेष्ठ आणि खालच्या मजल्यावरचा माणूस कनिष्ठ. वरच्या मजल्यावरचा माणूस भ्रष्ट तरी तो श्रेष्ठ आणि खालच्या मजल्यावरचा माणूस श्रेष्ठ असला तरी तो खालच्या मजल्यावर म्हणून तो कनिष्ठ. हे बाबासाहेबांना मान्य नव्हतं, मान्य होण्यासारखं देखील नव्हतं. आणि म्हणून त्यांना खालच्या मजल्यावरच्या माणसानं सतत खितपतच राहायचं, अन्यायातच जीवन जगायचं ही त्यांची खरी खंत होती. आणि पलीकडे ते असं म्हणाले
की अशी यामध्ये थोडी मोठी गंमत आहे की यामध्ये जिनानी खालच्या मजल्यावरच्या माणसाला वरती जा, मी स्वतः राहणार नाही आणि माझ्या समाज बांधवांना देखील राहू देणार नाही. आम्ही विचारांच्या नव्या सुरुंगानं या तुरुंगातून बाहेर पडू. हे बाबासाहेबांचं प्रतिपादन अत्यंत क्रांतिकारी होतं. ते धक्का देणारं होतं. अनेकांना तो बाबासाहेबांचा वैताग वाटला. अनेकांना बाबासाहेबांचं ते दुःख वाटलं. परंतु बाबासाहेबांचं ते खरं शल्य होतं. आपल्या हिंदू समाज बांधवांनी आपल्याला समजून घ्यावं आणि या मोठ्या अफाट असलेल्या आणि एका अर्थानं सारख्याच पद्धतीनं भारत मातेच्या सुपुत्र असलेल्या सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, इतकं साधं सरळ बाबासाहेबांचं त्यामधलं मागणं होतं. या बाबासाहेबांच्या प्रतिपादनानंतर बाबासाहेबांशी अनेक लोकांनी संपर्क केला, संवाद केला, संभाषण केलं, त्यांची विनंती केली. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देखील त्यामध्ये होते. आणि हे करत असताना बाबासाहेब सर्वांचं ऐकत होते, स्वतः विचार करत होते, अनेक धर्मग्रंथांचा शोधक पद्धतीने अभ्यास करत होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्यानं विषयीचं चिंतन सुरू होतं. एका अर्थानं तो आंतरिक युद्ध त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. आणि एक दिवस मग बाबासाहेबांनी याविषयीची आपली भूमिका विशद केली. बाबासाहेब असं म्हणाले की कुठलाही गुन्हा नसताना गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक दिल्यानंतर त्या समाज व्यवस्थेमधनं बाहेर पडणं हा अपराध कसं काय असू शकतो. केवळ एवढ्या त्यांच्या प्रतिपादनात आपल्याला लक्षात येईल की आंतरिक त्यांच्या अंतःकरणात किती संघर्ष होता. हे सगळं घडू नये असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत होते. माणसांमधील अंतर दूर व्हावं. आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स महत्वाचा आहे, पण बाबासाहेबांना ते अंतर कमी करायचं होतं. सामाजिक समता आणि समरसता प्रस्थापित व्हावी. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा जो किमान त्याचा हक्क आहे तो प्राप्त व्हावा, इतकं मूलभूत चिंतन बाबासाहेबांचं त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून ते असं म्हणाले की अशा प्रकारे माणूस नसलेल्याला जर माणुसकीचा प्रभात घ्यायचा असेल तर सुज्ञ हिंदू बांधवांनी याचा विचार केला पाहिजे. दंभ आणि वेळ सोडलं पाहिजे. आणि आज धर्माला ओहोटी लागण्याची वेळ आली असताना देखील मोठ्या प्रमाणात अजून याचा विचार करत नाही, याच्याबद्दल बाबासाहेबांना आश्चर्य वाटत होतं. मनामध्ये आणि जीवनामध्ये अनेक आघाड्यांवर काम करत असताना 1, 2 नव्हे तर सातत्यानं जवळपास 2 तप 21 वर्ष बाबासाहेब याविषयीचं चिंतन करत होते. हे आंतरिक युद्ध त्यांच्या अंतःकरणात होतं. आणि याच्या सगळ्या मुळाशी बाबासाहेबांचा कितीही प्रतिकूल परिस्थिती प्रसंग असले, वैयक्तिक दृष्टीनं त्यांना किती उपेक्षा अपमान सहन करावे लागले असले तरी सातत्य राष्ट्रीयत्वाचा विचार होता. पण या संपूर्ण परिस्थितीतून काही निघावा ही त्यांची कळकळ असणं, तळमळ असणं हे देखील तितकं स्वाभाविक होतं. आणि या आंतरिक युद्धातून त्यांना बुद्ध गवसले. बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन एक शोधयात्रा आहे. आपल्याला कल्पना एप्रिल 1891 बाबासाहेबांचा जन्म झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडेगण जवळ आंबेवडे हे साधारण त्यांचं गाव. म्हणजे आज आपण बाबासाहेबांची 129 करत आहोत. आणि डिसेंबर 1956 बाबासाहेबांचा मृत्यू झाला, महानिर्वाण झालं. केवळ महापुरुषाला लाभलं होतं. त्यामध्ये देखील स्वतःच्या प्रकृतीची प्रचंड हेळसांड केल्यामुळे आरोग्याच्या फार मोठ्या तक्रारी त्यांच्याकडे होत्या. शरीर जर्जर झालं होतं नंतरच्या काळामध्ये. बाबासाहेबांचे वडील रामाजी सकपाळ हे सैन्यामध्ये मेजर या पदापर्यंत काम करत होते. त्यांच्याकडून शौर्याचा वारसा बाबासाहेबांना मिळाला. त्यांच्या आईच्या माहेरकडून तो देखील मिळाला. आणि विशेष महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या आई आणि वडिलांमध्ये अत्यंत भक्तिमय अशा प्रकारचं वातावरण होतं. ज्यावेळेला बाबासाहेबांचा जन्म महू या ठिकाणी झाला त्यावेळेला बाबासाहेबांचे वडील मध्य प्रदेशमध्ये होते. सैनिकांचं प्रबोधन करणाऱ्या शाळेचे, एका लष्करी शाळेचे ते मुख्याध्यापक होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानमूर्ती रानडे या साहित्याचं त्यांचं त्या काळात चिंतन सुरू होतं बाबासाहेब. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांच्या वडिलांनी देखील आपल्या जीवनामध्ये कधीही मद्य आणि मांसला स्पर्श केला नाही. जगामध्ये ज्या माणसाची गणना जगातल्या विद्वान माणसांमध्ये केल्या जाते, जो माणूस ज्ञानसूरी आहे, जो माणूस समाज सुधारक आहे, संशोधक आहे, लेखक आहे, वक्ता आहे, ग्रंथकार आहे, या देशाचा पहिला भारतरत्न आणि राष्ट्रपुरुष असणाऱ्या बाबासाहेबांना सुपारीचं देखील व्यसन नव्हतं. हे आपण शिक्षण घेत असताना लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. बाबासाहेबांचे वडील कट्टर कबीरपंथी होते आणि म्हणून रोज संध्याकाळी त्यांच्या घरामध्ये उपासना चालत असे. त्यांचे वडील त्यांच्याकडून हे म्हणून घेत असत. आणि घरामध्ये असलेल्या या वातावरणाचा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वर्णन केलं त्या पद्धतीने
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी इत्यादी या वाणीप्रमाणे अत्यंत अलौकिक अशा प्रकारचं दाम्पत्य जीवन बाबासाहेबांच्या आई वडिलांचं होतं, भक्तिमय होतं. ते संस्कार बाबासाहेबांनी मिळाले, बाबासाहेब स्वतः जाणत होते, त्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. आणि म्हणून पलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की या सार्वजनिक जीवनामध्ये इतकं विलक्षण काम करत असताना जेव्हा कधी त्यांच्या वाट्याला नैराश्याचे क्षण येत असत, त्यावेळेला बाबासाहेब आपल्या पत्नी रमाबाईंसोबत अशा जागी निघून जात आणि त्या ठिकाणी धीरगंभीर होऊन जीवन चिंतन करीत आणि एक नवचैतन्य घेऊन बाहेर पडत असत. ते तीर्थस्थान बाबासाहेबांकरता जर कोणतं असेल तर त्यांचे वडील रामजी सकपाळ यांची दहनभूमी होती. जी शक्ती, जी ऊर्जा बाबासाहेबांना, डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या वडिलांच्या त्या दहनभूमीतून मिळाली, तीच ऊर्जा, तीच शक्ती बाबासाहेबांच्या चैत्यभूमीमधून असंख्य आंबेडकर भक्तांना, अनुयायांना आणि त्यांच्या प्रेमींना मिळत आहे. 28 ऑक्टोबर 1954 बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलं की नवे ते त्यांचं होतं, ते त्यांचं एका अर्थानं आत्मकथन होतं. अत्यंत सुरेख आणि सोजवळ पद्धतीनं त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांच्या घरामध्ये जसं धर्मासन होतं तसं माझ्या वडिलांच्या घरामध्ये विद्यासन देखील होतं. आणि ते असं म्हणाले होते की माझे 3 गुरु आहेत, भगवान गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. माझी 3 दैवत आहेत, विद्या, विनय आणि शील. बाबासाहेब असं म्हणाले की मी विलायताला गेलो, आयुष्यात कधीही दगाबाजी केली नाही, कुठलं व्यसन केलं नाही, मला कुठल्या गोष्टीचं कधी आकर्षण वाटलं नाही. माझ्या जीवनाचं तत्वज्ञान केवळ 3 शब्दामध्ये मांडता येऊ शकतं आणि ते 3 शब्द आपल्याला माहिती आहेत. आज ते केवळ आपल्या देशामध्ये प्रसिद्ध नाही, संपूर्ण जगामध्ये आहेत. ते 3 शब्द आहेत: स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. बाबासाहेबांनी प्रामुख्यानं सांगितलं की माझे हे तत्वज्ञान हे धर्मातून आलेलं आहे, राज्यशास्त्रातून आलेलं नाही. कारण बाबासाहेबांची धर्माची व्याख्या आणि संकल्पना होती की बंधुता आणि मानवता हेच धर्माचं दुसरं नाव आहे. यासाठी बाबासाहेबांचा हा संपूर्ण प्रयत्न होता. विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत असताना आजच्या काळामध्ये वाचनाची आवडीची प्रचंड परवड झालेली असताना विद्यार्थी मित्रांनी प्रामुख्यानं बाबासाहेबांचं ग्रंथवेळ लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं ग्रंथवेळ विलक्षण आहे. बाबासाहेबांचे वडील रामपाळ त्यांना वेळप्रसंगी कर्ज काढून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आणून देत असत. या ठिकाणी मला पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव सरांची आठवण होते. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांचे वडील निरक्षर पण पुस्तकं आपल्या मुलांना आणून देत असत. आणि एकच मंत्र त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधवांना दिला की बेटा तू काही बी होय, फक्त तू टॉपमोस्टचा माणूस आहे. ही प्रेरणा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून, त्यांच्या वडिलांकडून मिळाली. बाबासाहेबांना अशा प्रकारची पुस्तकं त्यांचे वडील आणून देत असत, ते वाचन करत असत. बाबासाहेब असं म्हणाले होते की जेव्हा संपूर्ण जगाने मला नाकारलं तेव्हा मला प्रकाश देणं, दिशा देणं आणि आधार देण्याचं काम माझ्या ग्रंथांनी केलं. तेव्हा मला ही जी ती ग्रंथांनी केली. बाबासाहेब असं म्हणत असत की माझ्या जीवनामध्ये जर कदाचित माझे डोळे अधू झाले तर माझं जीवनातलं स्वारस्यच संपलं. यदा कदाचित कुठल्या काही दुर्दैवानं माझ्यावर काही जप्ती आली, माझ्या घरावर जप्ती आली, माझ्या संपत्तीवर जप्ती आली, तरी पण ते मी एक वेळा सहन करू शकेल. पण कोणी जर माझ्या ग्रंथांना हात लावला तर जीवाच्या करारानं मी त्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. जीवाच्या करारानं मी त्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या या ज्ञान प्रेमाची, या प्रेमाची, या पुस्तक प्रेमाची, त्यांच्या वाचनाची, म्हणून बाबासाहेबांचं ते वाक्य खूप प्रचलित आहे, आता केवळ वापरल्यामुळे त्याच्या आशयाकडे आपलं लक्ष जाणार नाही असं होता कामा नये. आपण पुन्हा त्याचं आजच्या निमित्तानं स्मरण करण्याची गरज आहे, किंवा तो संकल्प घेऊन आज आपण बाहेर काढण्याची गरज आहे. बाबासाहेब एक श्रेष्ठ ग्रंथकार होते. अध्यात्म क्षेत्रामध्ये समाधीला फार महत्व आहे. पण बाबासाहेबांनी एका वेगळ्या समाधीचं दर्शन आपल्या संपूर्ण भारतवर्षाला घडवलं, या राष्ट्राला घडवलं. बाबासाहेब या ग्रंथांची रचना करताना अत्यंत बाबासाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग धम्म लेखन करायला बसत आपल्या अवस्थेमध्ये त्यावेळेला त्यांना स्थळाचं आणि काळाचं देखील भान राहत नसे. ही त्यांची समाधी. या ग्रंथाचं लेखन करत असताना बाबासाहेब
समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्या ओळीची देखील आठवण होते. आणि बाबासाहेब लेखन करत असताना त्यांचे सचिव नानकचंद्र टू बाबासाहेबांना असं म्हणाले, बाबासाहेब मी जाऊ का? प्रसंग फार भावपूर्ण आहेत. अत्यंत विलक्षण अशा प्रकारचा हा प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनातला आणि आपल्या सर्वांना खूप काही शिकून जाणार आहे. बाबासाहेब लिहित होते, वेगवेगळ्या टिपणं काढत होते, संदर्भ बघत होते. ती त्यांची जीवननिष्ठा होती. दुसऱ्या दिवशी नानकचंद्र टू आले. ते येण्याची चाहूल बाबासाहेबांना लागली आणि बाबासाहेब असं म्हणाले, अजून तू गेला नाही का? आपल्याला फरक लक्षात आला असेल की रात्रभर हा महामाणूस, हा महापुरुष केवळ चिंतन मनन लेखनाचं काम करत होता. या प्रसंगाची आठवण करून प्रसिद्ध वक्ते, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणाले होते की हा प्रसंग बघितल्यानंतर भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला भरतं आलं असावं आणि त्यांनी म्हटलं असावं, बोधिसत्वा तुझा जय जयकार असो. शिक्षण हा बाबासाहेबांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा. एज्युकेशन इज पॉवरफुल वे विच कॅन चेंज एव्हरीथिंग इन लाईफ. हे त्यावरून स्वतः शिक्षण घेणं याबाबत ते जितके आग्रही होते तेवढे आपल्या समाज बांधवांनी त्यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं याकरता त्यांचा अट्टहास होता. बाबासाहेबांनी शिक्षण संस्था स्थापन केली, पण त्यांचा दृष्टिकोन आपण बघा. या दृष्टीनं त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. औरंगाबादचा मिलिंद परिसर, नागसेन वन, मुंबईचं सिद्धार्थ महाविद्यालय ही बाबासाहेबांच्या शैक्षणिक कर्तृत्वाला असलेली पताका आहे. आज जर बाबासाहेब असते, सहज आपण कल्पना करा की बाबासाहेबांच्या निवासस्थानाच्या बाहेर जी पाटी लागली असती त्याच्या खाली काय लिहिलं असतं त्यांच्या नावाखाली? MA, PhD, कोलंबिया विद्यापीठ, DSc, बार ॲट लॉ, लंडन विद्यापीठ, डिलीट, उस्मानिया विद्यापीठ. जगभरातल्या मोठ्या मोठ्या विद्यापीठांच्या पदवीनी अत्यंत गुणवत्ता पद्धतीनं बाबासाहेब अलंकृत झाले. आणि म्हणून ही बाबासाहेबांची आज केवळ विद्यार्थी म्हणून आपलं पर्सेंटेज वाढत चाललं, आपण मार्कवंत होत चाललो, पण आपण गुणवंत होत आहोत का याचं बाबासाहेबांच्या या संपूर्ण अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वाचं चिंतन करत असताना विचार करण्याची गरज आहे. बाबासाहेब ज्या वेळेला लंडनला होते त्यावेळेला त्यांच्याकडे दोन्ही वेळेला जेवणासाठी पैसे नव्हते. त्यावेळेला बाबासाहेब फक्त एकच वेळा जेवत असत आणि लंडन वाचन करण्याकरता जात असत. त्यावेळेला बाबासाहेबांनी 18 तास वाचन केलेलं आहे. केवळ एक वेळा जेवण. अशा वेळेला त्यांच्या एका मित्रानं असं विचारलं की आंबेडकर तुम्ही असं वेळा ते असं म्हणाले की झोपण्याकरता माझ्याकडे वेळ नाही आणि जेवण्याकरता माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. पलीकडे तो मित्र बाबासाहेबांना असं म्हणाला की आंबेडकर अशाने तुमच्या अंगात बळ कसं राहील? आणि त्यावेळेला सिंहाच्या ताकदीनं बाबासाहेब म्हणाले की ज्या वेळेला मी माझ्या समाज बांधवांना आठवतो आणि त्यांना माणुसकीच्या प्रभावात आणण्याचा माझा जीवन संकल्प मला स्मरतो त्यावेळेला माझ्या अंगामध्ये प्रचंड बळ निर्माण होतं. बाबासाहेबांच्या वडिलांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थलांतरामुळे मग महू, सातारा, मुंबई आदी ठिकाणी बाबासाहेबांचं स्थलांतर झालं. भारत मातेचं दर्शन त्या निमित्तानं त्यांनी घेतलं. मातृभूमीशी त्यांचा सहवास ठिकठिकाणी त्यांचा घडला. पण त्याचबरोबर काही पोरके करणारे प्रसंग देखील त्यांना त्यावेळेला लक्षात आले. आणि हे करत असताना या काळोखातून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांना स्वतःची वाट स्वतः चोखळावी लागली. आपण बघितलं असेल की बाबासाहेब ज्या वेगवेगळ्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांचं जीवन आपण समजून घेतलं पाहिजे. अत्यंत कोवळ्या मनामध्ये त्यांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं. त्यांचे केस कापण्याकरता मिळालेला नकार काय परिणाम करून गेला असेल त्यांच्या अंतःकरणावर. ते अत्यंत भावपूर्ण होते. त्यांचा स्वतःचा पुत्र आजारी पडला तर त्याला स्वतःला दवाखान्यात घेऊन जाणार हा मामाना. त्याच्या तब्येतीची 2 वेळा दुर्दैव करणारा हा राष्ट्रपुरुष. पाणवठ्यावर गेल्यानंतर मिळणारी वागणूक या सगळ्या प्रसंगी आपल्याला असं लक्षात येईल की एक प्रसंग तर त्यांच्या जीवनातला आहे की वर्गामध्ये गणित त्यांना येतो. फळ्यावर सोडवण्यासाठी जेव्हा ते गेलेत तेव्हा वर्गामध्ये सगळं विद्यार्थ्यांचा कुलार माजला. कारण की त्या फळ्याच्या पाठीमागं ठेवलेली सगळी भोजनाची डब्बे ही सवर्णांची होती.
एक गरीब बाई अत्यवस्थ होऊन आपल्या नवऱ्याला कुठेही दवाखान्यात घेतल्या जात नाही, अशा वेळेला अपरात्री बाबासाहेबांकडे आली आणि बाबासाहेब झोपले असताना तिनं बाबासाहेबांना उठवलं, बाबासाहेबांचे पाय धरले आणि परिस्थिती सांगितली. त्यावेळेला बाबासाहेब त्या माऊली दवाखान्यात गेले, योग्य सूचना तिच्या नवऱ्याला दाखल करायला सांगितलं. भारतीय घटनेच्या शिल्पकाराच्या जीवनातला हा प्रसंग. राजरत्न नावाचा त्यांचा मुलगा गेला. त्याचं कलेवर मांडीवर घेऊन ते ओक्साबोक्षी रडले. काही लोकांनी त्यांना त्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते म्हणाले की माझ्या लेकराचं कलेवर तुम्ही माझ्या मांडीवरून काढू नका. दत्ताजी पवार नावाच्या आपल्या स्नेहाला त्या लिहिलेल्या पत्रात ते असं म्हणतात की राजरत्न गेला आणि माझ्या जीवनातलं मीठच निघून गेलं, संपूर्ण जीवन अळणी झालं. आता जगणं काय मरणं काय यामध्ये फारसा फरक राहिला नाही. बाबासाहेब 1908 मध्ये मॅट्रिक झाले, 12 मध्ये PA झाले. त्याच वेळेला त्यांचं कौतुक असताना कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी त्यांना भगवान गौतम बुद्धांचं स्वतः लिहिलेलं चरित्र भेट दिलं. भावनिक आणि वैचारिक सहवास बाबासाहेबांचा भगवान बुद्धांसोबत राहिला. नंतर ते विदेशामध्ये गेलेत, तिथे त्यांनी शिक्षण घेतलं. मावणारं विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न त्यावेळेला त्यांनी बघितलं. प्रचंड प्रतिकूलतेला तोंड देत हे स्वप्न त्यांनी साकार केलं. जगभरामध्ये त्यांच्या विद्वत्तेला मान्यता मिळाली. ते मुंबईला आले, प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. विधी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं, प्राचार्य म्हणून काम केलं. स्वतंत्र भारताचे कायदामंत्री झाले. 48 मध्ये बाबासाहेबांनी लोकसभेमध्ये भारतीय घटनेचा मसुदा मांडला, या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचा. मध्यंतरीच्या काळात बाबासाहेबांचं रमाबाईंसोबत विवाह झाला, त्या निवर्तल्या 1937 मध्ये. त्यानंतर 11 वर्षानंतर पुन्हा डॉक्टर शारदा कबीर यांच्यासोबत बाबासाहेबांचा विवाह झाला. कौटुंबिक जीवन आहे. पण हे सगळं करत असताना बाबासाहेबांचं जे प्रेम आहे ते शिक्षणावर आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की अत्यंत रसिक होते, भावस्पर्शी होते. त्यांच्या वापराच्या काठ्या देखील अत्तराची त्यांना आवड होती. अशा बाबासाहेबांच्या जीवनामधले 2 गोष्टी जर आपण एका वेळेला बघितल्या तर त्यांचा आपल्याला दृष्टिकोन आणि आपल्या समाज बांधवांच्या प्रती असलेली कळकळ तळमळ लक्षात येईल. बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवास समोरचा जो भाग होता तो अत्यंत देखणीय होता. त्याच्यामध्ये झुंबर होते. तिथल्या वैभवाने कुठलाही माणूस दिपून जात होता. पण बाबासाहेबांचं अभ्यासिका, बाबासाहेबांचा स्वयंपाकघर हे अत्यंत साधं होतं. कुणीतरी एकदा न राहून बाबासाहेबांना जेव्हा याविषयी प्रश्न विचारला तेव्हा ते असं म्हणाले की जो साधेपणा आहे तो माझ्यासाठी, पण हे संपूर्ण दिवाणी हे ऐश्वर्य बघितल्यानंतर माझ्या समाज बांधवांनी दिपून जावं आणि त्यांना असं वाटावं की हे सगळं कुठून मिळालं तर हे शिक्षणामुळे मिळालं. ही आत्मप्रत्ययाची जाणीव त्यांना व्हावी म्हणून त्यांच्याकरता हे आहे. प्रत्येक क्षणाला आणि जीवनातल्या प्रत्येक प्रसंगी त्यांच्या अंतःकरणातलं चिंतन कशा प्रकारचं आहे. बाबासाहेब सातत्यानं कन्फ्युशियस तत्ववेत्याचं एक वाक्य सांगत असत. त्याचं एक वाक्य आहे की तुमच्याकडे जर 2 आणे असेल तर एका आण्याचं अन्न घ्या, पुस्तक घ्या. अन्न तुम्हाला जगवेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं आणि कशासाठी जगायचं हे सांगेल. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होतं. त्यांचा भालप्रदेश विशाल होता, पाणीदार डोळे होते आणि करारी वृत्ती स्वभाव होता, आग्रही प्रतिपादन होतं. आणि त्यामुळे त्यांचं अत्यंत प्रभावी असणारं व्यक्तिमत्व वेळप्रसंगी अत्यंत करारी वाटत असे, कणखर वाटत तसं होतंही, पण तितकंच ते भावपूर्ण होतं. या पहाडाच्या आतमध्ये भावनांचा पाझर होता. बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय किरांचं एक वाक्य या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे. दो ग्रेव अँड फर्स इन अपिअरन्स, आंबेडकर वॉज द फाउंटन ऑफ इमोशन्स. भावनांचा पाझर त्यांच्या ठिकाणी होता. आणि म्हणून अशा प्रकारचं हे संपूर्ण व्यक्तिमत्व जेव्हा या देशबांधवांचं, आपल्या देशाचं, त्यांची भूमिका प्रत्येक ठिकाणी राष्ट्रपूर्ण आहे. मग त्यांनी या देशाच्या इतिहासामध्ये लोकसंख्येच्या अदल्याबदलच्या पर्यावर मांडलेला विचार असेल, काश्मीर समस्येविषयी त्यांचं असणारं चिंतन, आणि ती जर त्या पद्धतीनं सोडवल्या गेली नाही तर काश्मीर विल बी एक कायम रुतणारा काटा असेल. हे बाबासाहेबांचं प्रतिपादन नंतरच्या काळात त्याची प्रचिती आली. त्यांनी धर्म परिवर्तनाचा केलेला विचार असेल, पण त्याच्या मुळातली, त्यांच्या अंतःकरणामधली तळमळ पुन्हा एकंदरीत त्या मूळ प्रवाहामध्ये सगळे यावेत या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न, हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. गाडगेबाबांसोबत बाबासाहेबांचा संवाद झाला. गाडगेबाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता.
गाडगेबाबांनी आपली धर्मशाळा बाबासाहेबांच्याकडे सुपूर्त केली. बाबासाहेबांना तिची आसक्ती नव्हती, पण गाडगेबाबांच्या प्रेमापोटी त्यांनी ती स्वीकारली. गाडगेबाबा अत्यवस्थ असताना बाबासाहेब त्यांना आवर्जून भेटायला गेले आणि त्यांना घुंगडी भेट दिली. त्यावेळेला गाडगेबाबा म्हणाले की बाबासाहेब, आपण फार मोठे आहात, या देशाची कायदा मंत्री आहात, माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी वेळ घालू नका. पण बाबासाहेबांना जेव्हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा आणि या भारत देशाच्या दृष्टीने, या राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा होता, त्यावेळेला बाबासाहेबांनी ज्यांच्यासोबत चिंतन मनन केलं त्याच्यामध्ये गाडगेबाबा देखील होते. गाडगेबाबा असं म्हणाले, बाबासाहेब, आपण फार विद्वान आहात, मोठे आहात, आपल्याला कोणी सांगावायची गरज नाही, आपण सुज्ञ आहात. आपण आपल्या देशाचा आणि राष्ट्राचा विचार करूनच निर्णय घ्याल, अशा प्रकारचा विचार, असा कुठलाही मार्ग आपण निवडणार नाही याची मला खात्री आहे. आपण याच्या प्रत्येक अभिप्रायावरून, गाडगेबाबा सामान्य होते, गाडगेबाबांच्या अभिप्रायावरून, अन्य सगळ्या गोष्टींवरून बाबासाहेबांच्या एकंदर राष्ट्रीयत्वाची आपल्याला कल्पना येते. हे सगळं करत असताना बाबासाहेबांना लक्षात आलं, कदाचित त्यांना आपला शेवटचा काळ लक्षात आला असेल, आणि याचा एक मार्ग जर त्यांच्यासमोर कोणता असेल तर असं लक्षात आलं की भगवान गौतम बुद्धांनी दुःख निवारणासाठी सांगितलेला धर्ममार्ग त्यांच्या मनाला प्रशस्त वाटला. त्याचे ते प्रवक्ते झाले, त्याची दीक्षा त्यांनी घेतली, आपल्या समाज. पण केवळ धर्म परिवर्तन एवढा तो विषय नव्हता. बाबासाहेबांनी सांगितलं की धर्म हा विज्ञाननिष्ठच असला पाहिजे, आणि तो विज्ञाननिष्ठ असताना हाच त्याचा मूलभूत पाया आहे. जगातला कुठलाही माणूस नाकारू शकत नाही. हे बाबासाहेबांचं प्रज्ञाशील करुणा ही जी त्रिसूत्री भगवान गौतम बुद्धांनी दिली, यासंबंधी बाबासाहेब असं म्हणत की बुद्धिमान माणूस हा अंधश्रद्धा असू शकत नाही, पण त्याच्याकडे जर शील नसलं तर पापाची जननी त्या ठिकाणी होईल. म्हणून त्याच्याकडे प्रज्ञा असली पाहिजे, त्याच्याकडे शील असली पाहिजे. पण प्रज्ञा त्याच्या अंतःकरणात समाज बांधवांविषयी करुणा नसेल तर ते देखील योग्य होणार नाही. म्हणून प्रज्ञाशील करुणा ही त्रैसूत्री बाबासाहेबांनी या आपल्या धम्मप्रवर्तनातून केवळ त्यांच्या समाज बांधवांना नव्हे तर संपूर्ण जगाला दिली. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचं महाद्वार ठोठावलं, चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केले. हे करत असताना कुठेतरी जाणीवपूर्वक प्रतिक्रियात्मक काही काम करावं ही भूमिका त्यांची कुठे. त्यांच्या अंतःकरणामधला विचार एकच होता की सगळे जर भारत मातेचे आहेत तर सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार का प्राप्त होऊ नये. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी आपलं जीवन खर्ची घातलं. केवळ त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं जे चिंतन वेगवेगळ्या ठिकाणी केलं आहे त्याच्यामध्ये केवळ आपला समाज एवढा छोटासा विचार त्यांच्या ठिकाणी नाही. मला तर असं वाटतं की कदाचित बाबासाहेब त्या जातीमध्ये जन्माला आले नसते, पण तरीही या समाजामधला, या भारत मातेच्या काही लेकरांना जर माणुसकीचं जगणं मिळत, बाबासाहेबांनी त्याच चिंतनातून आपल्या जीवनातला प्रत्येक निर्णय घेतला आणि याच भारत देशाच्या विचार गंगेमध्ये अवगाहन केलं. भारत आणि भारताचा गौरव हाच त्यांच्या जीवनामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. आणि म्हणूनच हा भारतपुत्र भारतरत्न झाला आणि खऱ्या अर्थानं भारतरत्न म्हणून शोभून दिसतो आहे. अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन करू आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन त्यांना अपेक्षित असलेलं एक सामाजिक समता आणि समरसतेचं स्वप्न साकार करू. मला या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून ज्यांचा गौरव केला गेला संपूर्ण जगामध्ये, त्या मार्टिन लुथर किंगची आठवण होते. मार्टिन लुथर किंगने आपलं अमर रेखाटत असताना असं म्हटलं होतं, आय हॅव ड्रीम दॅट आय वॉन्ट टू सी ऑल माय 4 चिल्ड्रेन विल वन डे लिव्ह इन अ नेशन where they will not be judged by the color of their skin but by the content of character. बाबासाहेबांना देखील हेच अपेक्षित होतं. तिथं वर्णविद्वेष असेल, कातडीच्या रंगावर असेल, इथं जन्मजात आधार होता. पण बाबासाहेबांना हे डिस्क्रिमिनेशन मान्य नव्हतं. मान्य असणं शक्य नाही, योग्य पण नव्हतं. आणि म्हणून त्या आधारे मानवतेचा प्रवास सुरू व्हावा याकरता या महामानवाने आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. अशा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा अभिवादन करून आपल्या चिंतनाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. भारत